मतदान केलं तुम्ही सकाळी सगळ्यात अगोदर? बिलकुल सगळ्यात अगोदर मतदान केलेलं आहे। हे मतदान परिवर्तनाचं असणार आहे, हे मतदान निष्ठेचं असणार आहे, हे मतदान संघर्षाचं सुद्धा आहे, हे मतदान सेवेचं सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे। आणि मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर पुरतं बोलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आव्हान। काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये राडा झाला, काय सांग? झालं नाही, मला सकाळी 4 पर्यंत झोपच नाही, झोप नाही म्हणजे झोपू दिलं गेलं नाही। कुठून जवळपास 100 म्हणजे जे 29 प्रभाग आहे आणि 100 उमेदवार आहे, त्यातल्या किमान 40 उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे। अक्षरशः पैशाचं हैदोस, पैशाची मस्ती, पैशाचा उन्माद एकट्या भारतीय जनता पार्टी संपूर्ण शहरात केलाय। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात। आम्ही महाराष्ट्रात, दिल्लीत, मुंबईत असं केलं, मोदींनी असं केलं, फडणवीसांनी असं केलं, मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो? कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे, परंतु असं झालेलं नाही। तरी जनता शून्य आहे, जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवेल। मतदान सुरू होण्यापूर्वीच आणि सुरू झालं त्यावेळेस तुमचेच भाऊ एका अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारत होते की भाजपचे बूथ आहेत आणि आमचे बूथ लावू देत नाहीत, त्यांचे मंडप लावू देतात, आमचे लावू देत नाहीत, असं मग बरोबर आहे ना, मग बरोबर आहे। सत्ताधारी पक्षाचे इथं मंडप लागतात, मंडप लागू नये हा नियम आहे, तो आम्ही पाळतो आणि बाकीचे लोक पाळत नाही, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे प्रशासन सुद्धा बायस पद्धतीनं वागतं, पोलीस सुद्धा बायस पद्धतीनं वागते। मी दोष त्यांना देणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे तो एकांगी आहे। निवडणूक आयोग तर झोपलेलं आहे, पूर्ण कुंभकर्णाची झोप आहे। झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल, पण हे झोपेचं सोंग करण्याला कसं हलवायचं हा एक प्रश्न। निवडणूक आयोग तो कुठे दिसत नाही, रात्रभरी दिसत नव्हता आणि आता सकाळी पण नाही। या सगळ्या परिस्थितीवर मतदारांची आता जबाबदारी वाढली असं वाटतं का? मतदारांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। एकांगी पद्धतीनं प्रशासनाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं एका बाजूला एक न्याय आणि एका बाजूला दुसरा न्याय असेल तर मतदारांनी योग्य जे आहे त्याच्या बाजूने न्याय दिला पाहिजे। तर राज्याचे नेते म्हणून तुम्ही सगळ्या मतदारांना काय आवाहन करणार आहात? मी मतदारांना हेच आवाहन करेल की या राज्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे, ज्याला हिंदी शब्द खोकला विकास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।